12वी बोर्डाच्या परीक्षेदरम्यान शिक्षकानेच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचा गंभीर प्रकार आता उघड झालाय। दरम्यान पुण्यातील धायरी परिसरातील HSC परीक्षा केंद्रावर घडलेल्या मोठ्या गैरप्रकारात शिक्षकाच्याच बाजूने विद्यार्थ्यांना कॉपी पुरवली जात असल्याचा आरोप आता समोर आलाय। परीक्षा 100% उत्तीर्ण करण्याच्या प्रयत्नात हा प्रकार केला गेला असल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय। 12वीच्या रसायनशास्त्राच्या पेपर दरम्यान शिक्षकाने वर्गाचा ताबा घेऊन विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले लॉंग बुक वाटलं आणि त्यानंतर त्यांना कॉपी करण्यासाठी प्रवृत्त केलं। विद्यार्थ्यांकडून कुटुंबियांना ही माहिती देण्यात आली। एका विद्यार्थ्याने त्याच्या पालकांना ही माहिती दिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झालेला आहे। ही घटना राज्यामध्ये सुरू असलेल्या HSC परीक्षेतील इतर सामूहिक कॉपी प्रकरणांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे, ज्यामध्ये आतापर्यंत शेकडो पातळीवर गुन्हे आणि वेगवेगळे गैरप्रकार उघडले गेलेत। दरम्यान शिक्षण मंडळ आणि संबंधित माहितीनुसार या शिक्षकाविरुद्ध गंभीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत। सीसीटीव्ही फुटेज देखील तपासलं जातंय। राज्यभरात HSC परीक्षेदरम्यान आतापर्यंत 109 पेक्षा जास्त कॉपीची प्रकरणं आढळून आलेत। गैरप्रकारांमध्ये परीक्षा कर्मचाऱ्यांवर सुद्धा आता कारवाई करण्यात आली आहे। यातील अनेक प्रकरणांमध्ये शिक्षक, केंद्र निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांवर सुद्धा दोषी ठरवण्याची कारवाई आता चालू असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र शिक्षकांकडूनच जर कॉपी पुरवली जात असेल तर हा खूप मोठा आणि गंभीर प्रकार असल्याचं म्हटलं जात आहे। पुण्यातील धायरीतील 12वीच्या परीक्षा केंद्रावर शिक्षकाने प्रत्यक्ष उत्तर पुरविल्याचा गंभीर आरोप दिल्यामुळे आता प्रशासन अधिक आणि कठोर कारवाई करत आहे। त्यामुळे परीक्षेच्या प्रामाणिकतेला कायम ठेवण्याचा प्रयत्न आता सुरू आहे।